नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्यगीत करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. मित्रांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. त्याचबरोबर दिवाळीमध्ये अभ्यास केलाच पाहिजे, त्यामुळे सूर्यगीत करिअर अकॅडमी आळंदी या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना घरी बसून लेक्चर करता यावे त्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. चला वेळ वाया न घालता प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न वाचा मित्रांनो. आणि वारंवार पेपरला अशाच प्रकारचे प्रश्न येतात, मुलं दिवस फसतात. बघा आता, पुढील पैकी महाप्राण व्यंजन ओळखा. मित्रांनो, महाप्राण माहित पाहिजे तुम्हाला. काय विचारले? व्यंजन कोणते पण महाप्राण. आता महाप्राण किती सांगा बरं. आता कॉमनली प्रश्न, आता तुम्ही उत्तर टिक करा, तोपर्यंत बाकीची माहिती सांगतो. महाप्राण म्हणजे हवा जास्त प्रमाणात बाहेर टाकली जाते. मुख्य महाप्राण कोणता आहे रे बाबा? मुख्य महाप्राण. आता मग टोटल महाप्राण किती? एकूण महाप्राण किती इथं? 14. आणि त्याच्यामध्ये ह असतो, ह चा उच्चार होतो. सांगा बरं कोणते कोणते. मित्रांनो तुम्हाला सांगा, लक्षात ठेवा इकडे. महाप्राण कधी बी माहित पाहिजे म्हणल्यानंतर तुम्हाला कमीत कमी त्या गोष्टीचा, आता तुम्हाला माहित पाहिजे वर्णमाला क ख ग ग, नंतर छ छ ज ज, नंतर ट ठ ड ढ, नंतर आता इथे येते ड त्र, पण ते आपल्याला कामाचं नाही इथं, म्हणून ते लिहिलेलं नाही. नंतर त थ द ध न, प फ ब भ म. नंतर याच्यामधून लक्षात ठेवा मित्रांनो, महाप्राण किती इथं? मुख्य महाप्राण 1. कोणचा आहे? ह. सोपा आणि साधा प्रश्न असतो. मग टोटल महाप्राण किती? एकूण 14. मग 14 कोणचे कोणचे ते बघा. हे ख छ ठ, नंतर ह फ, किती झाले? 1 2 3 4 5. त्याचबरोबर घ ची लाईन घ्यायची. घ झ ढ ढगाचं, नंतर ध धनुष्याचं आणि भ भडजीचं. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाले. मग 10 तर झाले मस्त. ओके, 10 झाले. अजून बाकीचे त्याच्याच बरोबर श श स, हे 3, हे 10 आणि ह हे 14. महाप्राण म्हणल्यानंतर एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे का? तर अतिशय आवश्यक. तर चला, आता ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते आहे का रे? बघितलं का आपण? नाही. हे काय मग? स्वातंत्र्य व्यंजन. उत्तर नाही. श विशेष संयुक्त व्यंजन. त्याचबरोबर न्य विशेष संयुक्त व्यंजन. तर कमेंट करून सांगा मित्रांनो मला, तुम्ही श आणि न्य कोणत्या भाषेतून आले आणि कुणी आले? याचे योग्य उत्तर काय आहे? हो, चला 1 नंबरचा प्रश्न झालेला आहे, सर्वांना समजला असेल. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहे? माहित आहे का? माहित असणं खूप आवश्यक आहे. आता स्पर्श व्यंजने कोणती इथं तुम्ही कमेंट करा, तोपर्यंत बाकीची माहिती माहित पाहिजे मित्रांनो तुम्हाला, की तुम्ही वर्णमालेचा अभ्यास केल्यानंतर पारंपरिक वर्णमाले 48 व्यंजने होती, वर्ण होती. आता आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहेत? 52. त्यापैकी स्वर, स्वरादी आणि व्यंजन. तर मग लक्षात ठेवा मित्रांनो, आता व्यंजने विचारलेत आपल्याला. व्यंजने किती तरी सध्या? 34. 34 कोणचे सांगा बरं मला तुम्ही. इकडे बघा. क क ग ग न, नंतर छ छ ज झ त्र. उच्चाराचं लक्ष द्यायचं नाही. ट ठ ड ढ न, नंतर त थ द ध न, नंतर प फ ब भ म, नंतर य र ल व, नंतर श श स, नंतर ह ल. हे झाले व्यंजने. आता तुम्ही मोजल्यानंतर बी तुम्हाला समजतं मित्रांनो किती इथं? 34 व्यंजने. किती रे? 34. आता आपण मग महाप्राण बघितले. आता विचारले आपल्याला स्पर्श व्यंजने कोणती आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, वर्ण व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे. हे झाले स्पर्श. तुम्हाला 5 ची लाईन दिसते की 5-5 गट, याला म्हणतात स्पर्श व्यंजन. यालाच म्हणतात वर्गीय व्यंजने.
किती इथं 25. म्हणजे एका वर्गात बसतात हे क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. हे आहेत का हे अवर्गीय अस्पर्शक किंवा अवर्गीय. तर मग बघा स्पर्श व्यंजने कोणती आहेत? आहे का रे? हे काय आहेत? 2 स्वर आहेत म्हणजे हे येऊ शकत नाही. च छ आहेत का? आहेत. त्याचबरोबर पुढचा विचार केला तुम्ही तर य र. काय य र? य र काय आहे बाबा? अर्धस्वर आहे. अर्धस्वर. मित्रांनो लक्षात ठेवा, एवढी माहिती माहित असणं तुम्हाला अतिशय आवश्यक आहे. तर य र काय आहे कमेंट करा तुम्ही तोपर्यंत. काय आहे य र? हे अर्धस्वर आहेत. अर्धस्वर. त्याचबरोबर श काय ते? उष्मे. यांना शित्कार पण म्हणतात. यांना घर्षक वर्ण पण म्हणतात. योग्य उत्तर काय? च. समजतंय का? समजलं पाहिजे. समजलं असं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो संयुक्त स्वराच्या बाबतीत चुकीचा पर्याय निवडा. संयुक्त स्वर आयोगाचा आवडणारा पॅटर्न आहे. दरवर्षी संयुक्त स्वरावर एका वर्षाआड म्हणा दरवर्षी म्हणा प्रश्न असतो. वर्णमालेचे प्रश्न कशावर फ्रेम होतात? स्वर, स्वरादी आणि व्यंजन. लहानपणी रे आपण पहिलीच्या वर्गात जातात तेव्हा आपल्याला शिकवलं जाते हे की काय बाबा स्वर काय आहेत, स्वरादी काय आहेत, व्यंजन काय आहेत. त्याचं थोडंसं मॉडिफिकेशन केलं तर आताची वर्णमाला आहे तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुमची वर्णमाला कंप्लीट होते त्यावेळेस तुमचे 2 मार्क पूर्ण होतात. आता मार्क जोडायचे तर आपल्याला. इथं काय PhD करत बसायचं नाही. मला किती येते, तुला किती येते, काही घेणं देणं नाही. पेपरला प्रश्न विचारतो जातो, आपल्याला तेवढा अभ्यास केला पाहिजे. बघा संयुक्त स्वराच्या बाबतीत चुकीचा काय सांगितलंय बाबा? बरोबर सांगितलंय का? चुकीचा पर्याय निवड. प्रश्न पूर्ण वाचायचा आणि चांगल्या पद्धतीने वाचायचा. बघा य अ प्लस ई. दुसरा ए आ प्लस ई. ओ अ प्लस उ आणि औ ए प्लस ई. मग तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो संयुक्त स्वर किती इथं? 4. संयुक्त स्वर किती रे? 4. कॉमनली प्रश्न येऊ शकतो. याच्या बदला पर्याय तुम्ही सांगा. योग्य उत्तर काय? तर मग कोणतं आहे बाबा? ए ऐ ओ ओ. मग यांची फोड करा. फोड करा म्हणून आलेलं तुम्हाला. ची फोड अशी होती का रे? अ प्लस ई किंवा ई होऊ शकते. नंतर ए ची दुसऱ्या आ असतो. आ फक्त ई प्लस ई. बरोबर आहे. ओ ची फोड अ प्लस उ होऊ शकते का? होऊ शकते. मग याचं योग्य उत्तर काय? औ. औ म्हणजे इथं ए नसतं, हे चुकीचं आहे. इथं आ पाहिजे होतं आपल्याला. आ प्लस उ किंवा दुसरं उ. मग असा पर्याय असता तर योग्य उत्तर आलेलं असतं. समजतंय? समजलंच पाहिजे. अतिशय सोपा आणि साधा. संयुक्त स्वरावर वारंवार प्रश्न विचारला जातो. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, केलाच पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झालाय? म्हणजे वापर केला जात नाही. सांगा तुम्ही कोणत्या वर्णाचा वापर आहे? कोणत्या वर्णाचा वापर सध्या केला जात नाही? माहित पाहिजे तुम्हाला. श चा केला जातो का रे? षटकोन. न चा, ल चा की न्य चा? म्हणजे कोणते स्वर हे मराठी भाषेतून निघून जाण्याच्या मार्गावर तुम्हाला माहित पाहिजे. क्लुप्ती हा एक स्वर निघून जायच्या मार्गावर ल. मग इथं काय बाबा कोणत्या याचा केला जात नाही जास्त प्रमाणात? ल न का श चा? चला पुढचा. खालीलपैकी संयुक्त व्यंजनांची जोडी ओळखा. जोडी कोणती? आताच बघितलं आपण संयुक्त व्यंजने बघितलं ना. मग संयुक्त व्यंजनांची जोडी रु आणि लू असू शकते का रे? नाही ना रे बाबा. हे काय बाबा रु लू हे असू शकत नाहीत. मग काय? ओ प्लस औ. शन हे काय? विशेष संयुक्त व्यंजने. आता उद्या प्रश्न तुम्हाला असा विषय येऊ शकतात की संयुक्त व्यंजनांची जोडी ओळखा. स्वरांची विचारली, व्यंजनांची ओळखू शकतात. श श हे काय? उष्मे.
हे काय येतं? ऱ्हस्व स्वर. मग संयुक्त व्यंजन स्वरांची जोडी कोणची रे? संयुक्त व्यंजनांची जोडी ओळखा. ओके, हे संयुक्त स्वर येतं. आपल्याला संयुक्त व्यंजन ओळखायचे सांगितले, त्यामुळे हे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर. पण आपल्याला विचारायचं काय सांगितलंय? व्यंजन. मग याचं योग्य उत्तर काय रे बाबा? श. विचारला जाऊ शकतो. प्रश्न चांगल्या पद्धतीने वाचायचा. पुढचं, व्यंजनास असेही म्हणतात. व्यंजनास काय म्हणतात रे बाबा? व्यंजन संस्कृत मध्ये म्हणतात त्याला हलांत. वापस याला म्हणतात स्वरांत, प्लस याला म्हणतात परवर्ण. हलांत म्हणजे इकडे बघा, व्यंजन आपण पाय मोडून लिहितो, हे पाय मोडून लिहिलं का, याला म्हणतात हलांत. स्वरांनी म्हणजे ज्या व्यंजनांचा अंत स्वराने होतो तेव्हा अक्षर बनतं रे बाबा, स्वरांत. परवर्ण एका वर्णाची जागा दुसरा वर्ण घेते, त्याला म्हणतात परवर्ण. समजलं? मग आता याला काय बाबा? मृदू स्वर, काही संबंध नाही. स्वरादी काही विषय नाही. उष्मे, उष्मे कसं म्हणतात? श श असं झालं. पण इथं व्यंजनास काय म्हणतात? परवर्ण. योग्य उत्तर. समजते? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्वरांचे प्रकार किती आहेत? अगदी सोपा आणि साधा. मित्रांनो लक्षात ठेवा, वर्णमालेत 14 स्वर आहेत. 14 स्वर आहेत. स्वरांचे प्रकार किती येतात? 3 आहेत. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. मग किती प्रकार आहेत रे बाबा? 3. किती येतं? 3. 10 नाही, 12 नाही, काही नाही. चला पुढचा प्रश्न. तेच प्रश्न आहे. पुढे जाऊया. पुढील पैकी वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. ह. मगाच प्रश्न बघितलाय आपण. किती वेळा प्रश्न रिपीट येतोय तुम्ही बघा फक्त. अल्पप्राण नाही का रे? स्पर्श व्यंजन आहे का? आता स्पर्श बघितले आपण 25 मगा. नंतर अनुनासिक आहे का? अनुनासिक 5 येतं नाही. हा पण मग काय महाप्राण. ह हा महाप्राण मगाच बघितलं ना आपण. टोटल महाप्राण 14 बघितलेला प्रश्न आहे. चला पुन्हा जाऊया. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानांतील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यांवर सुरू असते. तर कौशल्यांवर सुरू असते. आता मला सांगा, भाषा तुम्हाला आली पाहिजे एखादी भाषा. प्रश्न चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा. भाषा कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत बाबा? 5. ते येते बरं का तुम्हाला. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. म्हणजे भाषा शिकायचे म्हणल्यानंतर तुम्हाला ह्या 5 गोष्टी आल्या पाहिजे. त्याला म्हणतात भाषा कौशल्याच्या पायऱ्या. किती इथं? 5. इथं प्रश्न विचारलाय, योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षणाचे विविध कौशल्यावर. किती कौशल्यावर रे बाबा असं विचारलं असं तर 5. मग इथं ऐकणे आहे का रे? श्रवण, श्रवण म्हणजे ऐकणे योग्य. बोलणे आहे का रे बाबा? भाषण म्हणजे बोलणे, बरोबर आहे. वाचन, वाचन बी आहे. फिरणे, फिरण्याचा काय संबंध आहे रे बाबा? ड नसणार आहे. अ ब क. योग्य उत्तर. याच्यामध्ये वापस तुम्ही 2 ऍड करून घ्या, संभाषण आणि लेखन. भाषा कौशल्याच्या पायऱ्या किती इथं? 5. असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, संयुक्त स्वराच्या बाबतीत चुकीचा पर्याय निवडा. संयुक्त स्वर किती वेळा प्रश्न विचारला जातोय? मग संयुक्त स्वर तुम्हाला माहित पाहिजे. आपण मागाच बघितलंय बघा, रिपीट प्रश्न हा. तर मग काय बाबा, रिपीट जसं तसं झालाय. हा बघा इथं काय होतं रे बघा, मग बघितलं आपण. हा इथं दुसरं ऊ येत आहे. म्हणजे योग्य उत्तर काय? 4 नंबर. चला पुढचं. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? आता ज्यांनी नव्हे वाचलं नाही त्याचा कार्यक्रम लागला. पूर्ण प्रश्न वाचायचा. तुम्हाला अर्धस्वर नव्हे विचारलंय. अर्धस्वर आहे म्हणून विचारलंय का? नाही. आता अर्धस्वर किती आहेत रे बाबा? 4 आहेत अर्धस्वर. कोणते आहेत रे? य, र, ल, व. य मध्ये कोणता रापलाय? र मध्ये कोणता रापलाय? ल मध्ये, य मध्ये. य मध्ये ई, र मध्ये रू, ल मध्ये लू आणि व मध्ये उ. लपलेले आहेत ना का स्वर? तुम्हाला माहित पाहिजे. ई लक्षात ठेवा.
मग आता इकडे बघा अर्ध स्वर य र हे आहे का? आहे. य काय रे संबंध? हे पूर्ण स्वर आहे ना रे, संयुक्त स्वर आहे हा. अर्ध स्वर आहे का? नाही, पूर्ण स्वर आहे पूर्ण. त्याच्यामुळं नवे विचारलं तुम्हाला, नवे काही काही हे वाचलंच नाही, अर्ध स्वर ल ला टिक केलं पुढे गेलं असं नाही, पूर्ण प्रश्न वाचायचा तेव्हाच आपल्याला समजतं. पुढे बघा, खालीलपैकी कोणता अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे? अतिशय सोपा साधा प्रश्न आहे. काही काही मुलांना नवीन वाटतो. मित्रांनो, नवीन असं काहीच नाहीये. बघा, स्वतंत्र दंड पाहिजे त्याला, स्वतंत्र. बघा, स ला पण जोडलेली दांडी हे असू शकते का? नाही. मग जोडलेलं हे किती तर स्वतंत्र दंड असणार आहे? 3 आहे. तर लक्षात ठेवा, आपल्या भाषेत लक्षात ठेवायचं. गणेश, आता फोड करून सांगतो तुम्हाला. ग न श पाठ करण्यासाठी सांगितलं तुम्हाला. स्वतंत्र शेवटी स्वतंत्र दंड असणारे व्यंजने किती? 3. इथं ग. समजतंय का? पाय मोडून लिहिलं. गणेश लक्षात ठेवा. पुढचं बघा, खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती? इंग्रजी स्वर मित्रांनो लक्षात ठेवा. स्वर म्हणजे काय बाबा? स्वर 2 स्वर आपल्याला इंग्लिश भाषेतून आले, इंग्रजी मधून. कुणी आणले? अरविंद मांगुळकरांनी आणले. इंग्लिश भाषेतून आले. मग ते स्वर कोणते येतात? ए आणि ओ आहे का? नाही. रु आणि ल आहे का? नाही. ए आणि ओ. नंतर ए अम आणि हा? नाही. हा नाहीये, हा नाहीये, हा नाहीये. मग योग्य उत्तर काय? ए आणि ओ. कोणत्या भाषेतून आले? इंग्लिश भाषेतून. कुणी आणले? अरविंद मांगुळकरांनी. मित्रांनो लक्षात ठेवा, 2 विशेष संयुक्त व्यंजने. श प्लस न्य कोणत्या भाषेतून आले रे बाबा? संस्कृत मधून. कुणी आणले तुम्ही कमेंट करा. कुणी आणले? कोणी आणले मराठी भाषेत? कमेंट करा. नाही आले नंतर सांगतो. चला कमेंट करून सांगा तोपर्यंत. पुढचं बघा, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे? कंपित वर्ण विचारला जातो प्रश्न. कंपित वर्ण म्हणजे कंप झाल्यासारखा भास होतो. र ए र. पुढचं, ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? नाकाद्वारे स्पष्ट आणि खणखणीत उच्चार होतो त्याला म्हणतात अनुस्वार, आणि नाकाद्वारे अस्पष्ट आणि अखणखणीत उच्चार होतो त्याला म्हणतात अनुनासिक. उष्म नाही. अंतस्थ व्यंजन नाही. अंतस्थ व्यंजन म्हणजे काय रे बाबा? याला अर्धस्वर म्हणतात. दुसरं नाव लक्षात ठेवा. उष्म व्यंजने तुम्ही बघितले, याला शित्कार म्हणतात, त्याला घर्षक वर्ण म्हणतात. किती? 3. कोणते? तर श श स हे बी नाही. अनुनासिक योग्य उत्तर 2 नंबर. मृदू व्यंजने नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, आगामी परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की वर्णमालेत किती मृदू व्यंजने आहेत? लक्षात ठेवा का? मृदू वर्ण पहिलं. दुसरं मृदू व्यंजने. मृदू व्यंजने किती तरी मग तुम्हाला माहित पाहिजे. कठोर किती इथं? 13. मृदू किती आहेत मग सांगा, कमेंट करून सांगा. मृदू व्यंजने, मृदू वर्ण किती? हे गोष्ट माहितच असणं आवश्यक आहे. पुढचं बघा, खालीलपैकी कठोर वर्णांचा गट ओळखा. कठोर आताच म्हणलो तुम्हाला, मृदू माहित पाहिजे. कठोर वर्ण किती तरी? कठोर वर्ण वर्णमालेत एकूण 13 कठोर वर्ण आहेत. किती इथं? 13. कोणते तरी बाबा? क ख, च छ, नंतर ट ठ, नंतर त थ, नंतर प फ, नंतर श श आणि स. हे आहेत कठोर व्यंजने. आता बघा मग कठोर वर्णांचा गटवर का. कठोर वर्ण बघा बरं. क आहे का? क आहे, ट आहे, प आहे. क ट प म्हणजे तिसरं उत्तर आहे योग्य उत्तर. आता ते नाही विचारलं तुम्हाला, ह्याच्यापैकी काय विचारू शकतं? कठोर वर्ण किती, काय किती? चला
अंजली ह्या शब्दातील अनुस्वाराचा खालीलपैकी कोणत्या अनुनासिका समान होतो? उच्चार कोणत्या अनुनासिका समान होतो? उच्चार लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा अनुस्वाराची जागा अनुनासिक घेतं त्याला काय म्हणतात? परसवर्ण. बहुतांश मुलाला माहित नाही. आता लक्षात ठेवा, कोणतं बी एखादं घेऊ. आता कैद अंजली, अंजली. मित्रांनो आता इकडे लक्षात ठेवायचं, परस्वर्ण हे अनुस्वार आहे. आपल्याला वाक्यामध्ये अनुस्वार द्यायचा नाही. याच्या बदल्यात आपल्याला काय वापरायचंय? अनुनासिक. म्हणजे हा अनुस्वार आपल्याला काढून टाकायचा. तर काय करायचं माहितीये का, की हे पुढचं अक्षर बघायचं, हे अ बघायचं ना, त्याच्या पुढचं बघायचं ज. ज तुम्ही वर्णमाला बघितली का? बघा इकडे च छ ज ज त्र आपल्या भाषेत. मग लक्षात ठेवायचं हे कोणचं? ज. कोणाच्या लाईनीमध्ये? चच्या. हे चची लाईनीमधलं एकदम शेवटचं अक्षर बघायचं. मग कोणचं रे बाबा? इथं ज आहे, पण शेवटचं अक्षर कोणचं? त्र. कोणचं आहे? त्र. मग हे आपल्याला असं बिलत आहे. इकडे बघा तुम्ही, अ त्र. कसं? इकडे बघा, अ कोणचं बी लक्षात ठेवा. इकडे बघा, मग याच्यामधलं कोणचं? लक्षात ठेवा, वर्गीय व्यंजनांचं झालं बाबा. कचा वर्ग असला, कच्या वर्गातलं तुमचं आलं कोणचं बी, तर काही ड. चच्या वर्गातलं असलं तर, टच्या वर्गातलं असलं न, टच्या वर्गातलं असलं न, पच्या वर्गातलं असलं मग अवर्गीय. मास्तर तुम्ही सांगितलं अवर्गीय आहे, त्याला म्हणतात परस्वर्ण. पण अवर्गीय याचं काय आहे ते लक्षात ठेवा. अवर्गीय आहेत तुम्हाला, तर अवर्गीय लक्षात ठेवायचे मित्रांनो. हा प्रश्न आला नाही तर हा रिपीट होईल. य र ल व श श स ह र. हे कसं वाचलं तिकडे बघा, यच यच राहतं, यच यच राहतं. परस्वर्ण अनुस्वार काढून टाकायचं म्हणलं. नंतर लच ल राहतं आणि बाकी सर्वांचं य ल सोडून बाकी समजे आले का र व श श स ह र, बाकी सर्वांचं काय होतं? बाकीचे व होतं व. आता उदाहरण सांगा मस्त, आम्हाला असं काही मिळत नाही केलं. मग ते एक एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, संयम. आता हा अनुस्वार आपल्याला काढून टाकायचा. मग आपण कसं लिहू शकतो तरी मित्रा? काय सांगितलं तुला? परस्वर्ण बघताना पुढचं बघ अक्षर. मग काय बाबा? स य. मगच बघितलं ना, याच य होतं, संपलं. नंतर पुढचा संलग्न बघा, संलग्न. आता काय बघता तुम्ही? अनुस्वार काढून टाकायचा आहे, परस्वर्ण करायचा, पुढचा अक्षर बघा ल. मग काय होईल इकडं? स लग न, संपलं. आता तुम्ही कोणतं बी घ्या, संरक्षण एक शब्द घेतला आपण. मग काय बाबा? अनुस्वार तर काढून टाकायचा, संरक्षण. तर आता रच काय होईल रे बाबा? आता अनुस्वार तर काढायचा, पुढे रे, मग काय होईल? संरक्षण. लक्षात ठेवा, य ल य ल व. अतिशय महत्वाचा, सोपा आणि साधा. जेव्हा अनुस्वाराची जागा अनुनासिक घेतं त्याला म्हणतात परस्वर्ण. त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, बाकी समजा एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं. मित्रांनो लवकरच आपलं लाईव्ह लेक्चर पण सुरू होणार आहे. पण असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा, आळंदी येथे देऊ फाट्यावर आपल्या अकॅडमी अगदी कमीत कमी दरामध्ये तुम्हाला शिक्षण. पैसा कमवणं हा अजिबात हेतू नाहीये. खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिकला पाहिजे. आणि मित्रांनो हा एज्युकेशनचा काही लोकांनी बाजार केलाय. तसा बाजार नाहीये आपला, कारण की एक अधिकारी झाला त्याची अख्खी पिढी बदलते. आमचा उपक्रम त्याच्यावरच चालू आहे की पिढी बदलायची आपल्याला, फक्त वेळ बदलायची नाही, तात्पुरती कोणालाही मदत करायची नाही, सर्व पिढी बदलायचं काम चालू केलं जातं. आपल्या अकॅडमीला
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आळंदी या ठिकाणी सूर्यगीत अकॅडमीला नक्कीच भेट द्या. चला रजा घेतो. धन्यवाद.